रणजित निकम आपला एक सर्वांचा फौजी मित्र. सातारा जिल्हा, खटाव तालुका, चितळी गाव. गावातल्याच लोकांनी आपल्या या मित्राची निर्घृण हत्या केली. पूर्ण देशभर गाजत असलेली ही गोष्ट प्रत्येक सैनिक आणि सैनिकाच्या कुटुंबियांच्या जिव्हारी घाव घातलेला आहे. मन विव्हळत आहे. आतल्या आत सर्व सैनिकांचा आक्रोश होतोय. ही इतकी निंदनीय घटना एखाद्या गावात घडावी आणि ती तिथल्या गावातल्या लोकांना टाळता येऊ नये, याचं मोठं अप्रूप मला तरी वाटतंय. सगळे माजी सैनिक, काही रजेवर आलेले सैनिक, काही शहीदांचे परिवार, असा पूर्ण सातारा जिल्हा एकवटला आणि या सगळ्या माजी सैनिकांनी शांतपणे मोर्चा काढून सातारा पोलिसांकडे एक निवेदन दिलं. छोट्या गावामध्ये राजकारण वेगळं असतं हे मी जरी शहरात राहत असलो तरी त्याला माझी जाणीव आहे ती. आणि या जाणीवेपोटीच आणि समजलेल्या गोष्टीवरून एवढी मोठी घटना घडल्यानंतर सुद्धा पुन्हा या माजी सैनिकाच्या आईवडिलांना आणि पत्नीला, कुटुंबियांना धमक्या येत आहेत. चीड येते ना हो अशा गोष्टींची, नक्कीच येते. आणि प्रत्येकाला यायला हवी. एखाद्या देशरक्षकाच्या कुटुंबियांवरती अशी वेळ आणणाऱ्या अशा अपप्रवृत्तीच्या लोकांचा जाहीर निषेध करतो मी. आता हे सगळे सैनिक, त्यांचे परिवार सगळे एकवटलेत. खूप मोठा एकोपा सगळ्यांमध्ये आहे. सगळ्यांनी मिळून निवेदन पण दिलं आहे. या सगळ्या गोष्टी पोलीस यंत्रणेच्या कानावर सुद्धा घातल्या की या कुटुंबियांना संरक्षण मिळालं पाहिजे. उद्या यातून अजून काही वाईट प्रसंग आला तर ज्याची निर्घृण हत्या झाली आहे त्या रणजित निकम या सैनिकाची 2 लहान मुलं आहेत. एक मुलगी आणि एक मुलगा आहे. प्रचंड मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे या कुटुंबियांवर. आणि अजून एक सख्खा भाऊ अमोल निकम, हा सुद्धा भारतीय सैन्यात आहे. अक्षरशः त्याला कॅमेऱ्यासमोर रडू आवरता आलं नाही. आणि या सैनिक भावानी सुद्धा भीती व्यक्त केली आहे. हा भाऊसुद्धा बोलता झाला की मी तर आता ड्युटीवर असेन, माझ्या आईवडिलांचं आणि माझ्या वहिनीचं आणि त्या मुलांचं काय, त्यांच्याकडं कोण लक्ष देणार, त्यांच्या सुरक्षेविषयी काय, अशी जेव्हा सख्ख्या भावाला काळजी वाटते आहे आणि तोही एक सैनिक असतानासुद्धा त्याला काळजी वाटते आहे, म्हणजेच काहीही घडू शकतं, हा सिग्नल आहे. आता आपण सगळे माजी सैनिक आणि परिवार एकत्र आलो, निवेदन दिलं, इथपर्यंत ठीक आहे. सगळ्यांचं योगदान आहे. जे आले त्यांचंही योगदान, जे येऊ शकत नाहीत अपरिहार्य कारणास्तव असं कळवले ज्या लोकांनी, त्यांचंही योगदान. संकट समयी रक्ताची नाती असो, मैत्रीचं नातं असो, अगर कोणतीही संस्था असो, संकट एखाद्यावर आल्यानंतर सगळ्यांनी एक होऊन त्या संकटाचा प्रतिकार करणं नितांत गरजेचं असतं. आणि तसंच वातावरण आपल्याला निर्माण करायचं आहे. अशीच मी हात जोडून सर्व सैनिक परिवारांना, सर्व माजी सैनिक संघटनांना
कळकळीची विनंती करतो मी. आता 1 तारीख ठरली आपली. या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी जायची ही तारीख. तसं पाहिलं तर रोज कोणी ना कोणी जातं आहे. शहरवासियांकडे गेल्यावरती तुम्ही आम्ही पाणी न पिताही निघून जाऊ शकतो, पण ग्रामीण भागातली संस्कृती काहीही असो, आल्या गेलेल्याला पाणी, गूळ आणि पाणी, आजकालच्या जमान्यात चहा तरी घेऊन जा, असं कितीही दुःखद प्रसंगी परिवार म्हणत असतो. मी विनंती करेन निकम कुटुंबियांना, लोक तुमच्या सहानुभूतीसाठी येतात. तुम्ही कोणतीही धडपड करू नका. चहा पाण्याची आवश्यकता नाही आहे. फक्त आमच्या 2 शब्दांनी तुम्हाला धीर वाटतोय एवढं चेहऱ्यावर दिसलं तरी बास आहे. आणि तुम्ही एकच गोष्ट लक्षात घ्या, निकम परिवार हा एकटा नाही आहे. त्या परिवाराच्या मागं इतके सगळे माजी सैनिक आहेत, इतक्या सगळ्या संघटना आहेत, इतके सगळे शहीदांचे परिवार आहेत आणि माझ्यासारखे सिव्हिलियनसुद्धा आहेत. मी एक सैनिक परिवारातलाच आहे. एका सोल्जरचा मुलगाच आहे मी. म्हणून कळकळीने मी सांगतोय या निकम परिवाराला, चला आपण सगळेजण 1 मार्च ही तारीख ठरलेली आहे. अजंठा चौक, हॉटेल प्रीती एक्झिक्युटिव्ह, रहिमतपूर रोड, सातारा. वेळ 1 मार्च सकाळी 8 वाजता. सगळ्यांनी आपण जमायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी, निकम कुटुंबियांना थोडासा दिलासा देण्यासाठी आपण तिथे त्या गावात त्यांच्या घरी जायचं आहे. आपल्या या सैनिक मित्राच्या वृद्ध मातापित्यांना आधार द्यायचा आहे. त्या आपल्या मित्राच्या पत्नीला, त्याच्या 2 छोट्या बछड्यांना हे सांगायचं आहे जाऊन की अरे तुमच्यासोबत आम्ही आहोत आणि आज उद्याची गोष्ट नाही आहे, आयुष्यभर आम्ही तुमच्यासोबत आहोत, आयुष्यभर आम्ही तुमच्यासोबत आहोत. आणि हा दिलासा, हा विश्वास या अशा दुःखद प्रसंगी देणं नितांत गरजेचं आहे. आणि शेवटी आपण हे सगळे माजी सैनिक, सैनिक परिवार हे आपण कोणामध्ये मोडतो? त्यांचे जे आपले आहेत त्या आपल्यांमध्येच फक्त आपली गणना होते. आणि म्हणून आपल्यांचं जे कर्तव्य असतं ते कर्तव्य आपण करायचं आहे. जास्तीत जास्त लोकांनी 1 मार्च, हॉटेल प्रीती एक्झिक्युटिव्ह, अजंठा चौक, रहिमतपूर रोड, सातारा. मी मुद्दाम अतिशय कमी स्पीडमध्ये या गोष्टी सांगतोय. पुन्हा पुन्हा मनावर बिंबवून घ्या. ॲडव्हान्समध्ये रविवारी आपण एकत्र येणार आहोत सकाळी 8ला. कोणत्या पत्त्यावर तेही मी सांगतो आहे. त्या अनुषंगाने जास्तीत जास्त माजी सैनिक आणि परिवारांनी आपण त्या गावाकडे कूच करायची आहे आणि त्या परिवाराच्या सोबत आपण आयुष्यभर राहणार आहोत, हे एकच वचन त्यांना द्यायचं आहे. आशा करतो रहिमतपूर रोड, अजंठा चौक, हॉटेल प्रीती एक्झिक्युटिव्ह, 1 मार्च या दिवशी सकाळी 8 वाजता जास्तीत जास्त माजी सैनिक, संघटनांचे पदाधिकारी आणि इतर सैनिक परिवारातील काही व्यक्ती, इच्छुक व्यक्ती, यामध्ये कंपल्शन काही नाही आहे. ज्या मनामध्ये आतून ठिणगी उमटते, अरे नाही, निकम परिवाराचं दुःख हे आपलं दुःख आहे, अरे नाही, आज त्यांना आपली आवश्यकता आहे, मी एकटा नाही गेलो तर काय होणार आहे, असा विचार न करणारी सगळी मंडळी एकत्र येऊयात आणि या परिवाराच्या सोबत आयुष्यभर आपण आहोत, हे एकच वचन आपण सर्वांनी मिळून त्यांना द्यायचं आहे. बाकीच्या गोष्टी आपण पोलीस यंत्रणेकडे निवेदनं दिलेली आहेत. त्यांची ड्युटी ते तर करतच असतात, ते करतीलच. न्यायाच्या चौकटीत बसून योग्य तो न्याय नक्की मिळेल. राहता राहिली गोष्ट फास्ट ट्रॅककडं हा खटला जाण्याची. त्याच्यासाठी जी काही प्रोसिजर आहे, जे काही आपल्याला नियमांच्या चौकटीत बसून निवेदनं द्यावी लागतात न्यायालयाकडं, त्या पद्धतीने आपण नक्कीच वेळ आल्यानंतर चार्जशीट सगळं फाईल झालं कोर्टात की आपण ती विनंती नक्की करू शकतो थ्रू गव्हर्नमेंट लीडर. त्यामुळं तोही भाग आत्तापासून मानसिक तयारी करायची आणि फॉलोअप घ्यायचा, इतकंच आपण करू शकतो.
जय हिंद, जय भारत. भेटूयात मित्रांनो 1 मार्च, हॉटेल प्रीती एक्झिक्युटिव्ह, अजंठा चौक, रहिमतपूर रोड, सातारा, सकाळी 8 वाजता. न चुकता.